विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण दुसरे, संविधानाची उद्देशिका. तर आपण यापूर्वी संविधान म्हणजे काय, राज्यकारभाराचे नियम कसे चालायचे, निर्मिती कशा प्रकारे केली, संविधान सभेमध्ये कोण कोण समावेश होते, सर्वांचा अभ्यास बघितलेला आहे. तर संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रित, थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हटले जाते. म्हणजे आपल्या संविधानाची प्रस्ताविका म्हणजेच उद्देशिका आहे. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रस्ताविका किंवा सरनामा असे म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करतात. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपण सर्वांनी एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. त्यातील मूल्य, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलेले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजून घेऊया. तर पहिली संज्ञा आहे सार्वभौम राज्य. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे नियम घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो. हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते आणि ते आपण मिळवले. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. हाच सार्वभौमत्वाचा अर्थ आहे. दुसरा मुद्दा बघूया आपण, समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत राज्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांना हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण आणि लोकांच्याच हाती होणार याची काळजी घेतली जाते. त्याला समाजवादी राज्य असं म्हटलं जाते. नंतर आपलं धर्मनिरपेक्ष राज्य. उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितलेले आहे. धर्मनिरपेक्षता राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. हे आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य या मुद्द्याखाली अभ्यासायचं आहे. त्यानंतर आपले लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि संविधानाचे नमूद केलेले किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेतले जाते. नंतर मुद्दा आपला गणराज्य. आपल्या देशाच्या लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिलेली जातात. कोणतेही पद वंशम परंपरेने येत नाही. जसे इंग्लंड आहे, इथे वंशम परंपरेने पदे येतात. तसे आपल्या भारतामध्ये येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नागरिकांना निवडणूक लढवून जाता येते. राज्यसत्ताक पद्धती ही पदे वंशम परंपरेने एकाच कुटुंबाकडे, व्यक्तीकडे जातात. तसे आपल्या भारतामध्ये होत नाही. उद्देशिकेने सर्व भारतीयांना, नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्याची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिलेली आहे. या मूल्याचा अर्थ आपण समजून घेऊया. ही आपल्या
संविधानाची मूल्य आहे. पहिला आहे आपला न्याय. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: सामाजिक न्याय म्हणजे व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांना समान दर्जाचा, समान म्हणून सारखाच असतो, हा माणूस सर्वांसाठी सारखा असतो, हाच सामाजिक न्यायामध्ये सांगितलेला आहे. आर्थिक न्याय: भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करण्यासाठी असेल तर प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिलेला आहे. याला आपण आर्थिक न्याय म्हणू. राजकीय न्याय: राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपला प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करण्याचा सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपला दुसरा मूलभूत जे मूल्य आहे ते आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्याचा पोषक वातावरण असणे. लोकशाहीत नागरिकांना स्वतंत्र असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो. त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या निवडणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थान बाळगण्याचे, उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. त्यानंतरचं मूल्य आपलं समता. उद्देशिकेत भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबत समतेची हमी दिलेली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादी आधारित भेदभाव न करता माणूस सर्वांना समान दर्जा असेल. याचा अर्थ असा उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानलेली आहे. आपल्याला विकासाच्या संधी ज्या आहेत सर्वांना प्राप्त होतील या उद्देशाने आपण कोणताही भेदभाव केला जाणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केलेला आहे. तो आदर्श किंवा तत्वे म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याची उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. तर आता आपण बघूया आपल्या संविधानामध्ये कोणती तत्वे दिली आहे. बंधुता. संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजामध्ये समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयामध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट उद्देशिकेत समाविष्ट केलेले आहे. बंधुता म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकाविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्येबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबीवर ठरत नाही. आपल्या ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण इतर व्यक्तीबद्दल सुद्धा केलेला असायला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हापर्यंत आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरण बंधुभावही सहजरित्याला वाढीत जाईल. न्याय व समतेवर आधारित नवीन समाजाच्या निर्मितीची कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारतात जनतेला हे संविधान स्वतंत्र अर्पण केले आहे या उल्लेख सुद्धा उद्देशिकेच्या शेवटी केलेला आहे. अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये काय अभ्यासलेलं आहे की जे आपल्या भारताचे संविधान आहे त्या संविधानाची उद्देशिका आपण अभ्यासलेली आहे. उद्देशिकेमध्ये काय काय म्हटलेलं आहे ते आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे.